व्यापाऱ्यांच्या शिव्या ऐकण्यासाठी नाही व्यवसाय करत आहे। आज 50-50, 60-60 वर्षापासून आपण व्यवसाय करतोय, पण आज आपल्याला शिव्या ऑफिसमध्ये बोलून शिव्या खायची वेळ आली आहे। शिवीगाळ बेमुदत मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती बंद, व्यापाऱ्यांनी पुकारला बंद। सभापती, व्यापाऱ्यांमध्ये झाला वाद। सभापती यांनी व्यापाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप। व्यापाऱ्यांची मनमानी, आरोप खोटा। बाजार समितीचे मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व्यापारी आणि बाजार समितीचे सभापती चंद्रकांत शेवाळे यांनी बैठक बोलावली व त्या बैठकीदरम्यान वाद झाला अन त्या दरम्यान सभापती शेवाळे यांनी व्यापाऱ्यांना उद्देशून शिवीगाळ केली असा आरोप व्यापाऱ्यांनी करत जोपर्यंत सभापती शेवाळे हे राजीनामा देत नाही तोपर्यंत भाजीपाला मार्केट बेमुदत बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला। यावर सभापती चंद्रकांत शेवाळे यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की मी शिवीगाळ केली नसून हा आरोप खोटा आहे। दरम्यान या वादामुळे मात्र शेतकऱ्यांचे, मजुरांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही। फक्त व्यापाऱ्यांच्या शिव्या ऐकण्यासाठी नाही व्यवसाय करत आहे। आज 50-50, 60-60 वर्षापासून आपण व्यवसाय करतोय, पण आज आपल्याला शिव्या ऑफिसमध्ये बोलून शिव्या खायची वेळ आली आहे। तो काय कामात होते मार्केट आणि काय कामात होतो व्यवसाय? सभापती साहेबांनी हा विचार केला पाहिजे। शिव्या देऊन आम्ही समजवतो आपण त्यांना की बाबा तुम्ही समजून घ्या, तुमची फी वाढवण्याचे आम्ही सहकार्य करू। तुम्ही येऊन तुम्हाला 6 महिने झाले, आम्ही 50 वर्षापासून व्यवसाय करतोय। या गोष्टी माननीय सभापती साहेबांनी आम्हाला पत्र दिलं की सर्व व्यापारी तुम्ही मीटिंगसाठी येण्यात यावे। सर्व व्यापारी मीटिंगला गेल्यानंतर विषय मार्केट फीच्या संदर्भात होता। आता त्या संदर्भात त्यांना आम्ही सांगतोय की बा इतर मार्केटमध्ये जे चालू आहे त्या मार्केटपासून आपण आपलं मार्केट हे महाराष्ट्राच्या बाहेर नाही आहे। ज्या महाराष्ट्रात जे मार्केट आहेत, मुंबई असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, त्याप्रमाणे आपण त्या गोष्टी आपण तुमचं उत्पन्न वाढव त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू। पण तिथे गेल्यानंतर त्यांची जी दादागिरीची भाषा, ती भाषा ही अतिशय सांगण्यासारखी सुद्धा नाही। त्यांनी शिवीगाळ केली व्यापाऱ्यांना आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा 15-20 दिवस आम्ही जे सल्ले देतोय मार्केट कमिटीचे उत्पन्न वाढव, त्या संदर्भात आपण सर्वजण प्रयत्नशील राहू। तर त्या विचार करतात नाही, मी 15-20 दिवसात तुमचं ऐकणार नाही, नंतर कोणाचा बापाचं ऐकणार नाही, मी माझं करायचं मीच करेल आणि त्याशिवाय मी मागे हटणार नाही। माझं नाव दीपक युवराज बच्छाव। आज चर्चेसाठी बाजार समितीमध्ये सभापती साहेबांशी गेलेले असताना तेथे चर्चा सुरू असताना त्यांनी सुरुवातीला अरेरावीची भाषा करत नंतर आमचा वडिलांचा उद्धार करत, तरी आम्ही तिथपर्यंत थांबलो। शेवटी आमचे सर्व आडत्यांचा, आमच्या आईचा उद्धार करत त्यांनी जे बोलले, जे वाक्य वापरले ते आम्हाला कधीच सहन होणार नाहीत। आमचे आईवडील आमचं सर्व काही आमचं दैवत आहेत, आम्ही ते सहन करू शकत नाही। त्यांची जी धमकीची जी भाषा चालू होती, नंतर शेवटी आईबद्दल जे अपशब्द आले, आम्ही शेवटी तिथून उठून निघून आलो त्या मीटिंगमधून। त्याच्या आता निषेधार्थ आम्ही बुधवारपासून मार्केट जोपर्यंत ते माफी मागत नाही आम्ही मार्केट बेमुदत बंद ठेवणार आहोत। त्यासोबत आमची सर्वांची त्यांनी राजीनामा द्यावी या अशी आमची सर्वांची मागणी आहे। मी दिलीप काशीनाथ अभोणकर, भाजीपाला आडत असोसिएशनचे माजी अध्यक्ष। आम्ही चेअरमन साहेबांनी आम्हाला मीटिंगला बोलवलं होतं व आपलं मार्केट फीचं उत्पन्न वाढवण्यासाठी। आम्ही तिथं चर्चा करत असताना त्यांनी अपशब्द वापरले। आम्ही त्यांना पर्याय सुचवत होतो, असं नाही असं करा, असं नाही असं करा। तर ते आमचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते। त्यामुळं आता आमच्या असोसिएशनने आमच्या आई वडिलांच्या वरून जे अपशब्द वापरले गेले त्याबद्दल युनियनने असा ठराव केला आहे की मार्केट उद्यापासून बेमुदत बंद ठेवायचं। त्याला धान्य मार्केटचा पण सपोर्ट आहे, भाजी मार्केट, फ्रूट मार्केट हे पण त्याच्यात सपोर्ट आहे। सभापती साहेबांनी एक निरोप पाठवला आणि अध्यक्षांच्या नावाने एक पत्र पाठवलं की बाबा अशा विषयावर चर्चा करायची आहे। त्या चर्चेसाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो। ती साधक बाधक चर्चा चालू असताना त्यांनी नको ते विषय आमच्याशी घेत होते। तुमचे दुसरे विषय काय आहे
ते तुमच्याकडे ठेवा. आम्हाला कशासाठी बोलवलं त्या विषयावर आम्ही त्यांना वारंवार बोलत होतो की त्याच विषयावर बोला. त्यांच्या साधक बाधक चर्चा करायला आम्ही तयार होतो. आज आम्ही मार्केट आम्हाला 38-40 वर्ष झाली या मार्केटला. या 6 महिन्यापूर्वी आले आम्हाला सांगताय ठीक आहे, तो विषय नंतरचा. साधक बाधक चर्चा चालू असताना नको ते विषय ते काढत होते. मी तर यांना पहिला विरोधच केला. 580 रुपये तुमचे येत आहेत की कशाचे येत आहे ते तुमचा विषय, तो आमचा विषय नाही. तुम्ही आम्हाला कशासाठी बोलवलं त्या विषयावर बोला. त्या विषयावर आल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना आणि एका संचालकाला बाजूला बसून हार चालू होतं त्यांचं. ते काय आम्ही ऐकायला गेलो नव्हतो. आमचा विषय त्यांना सांगितला. त्या विषयावर बोलताना त्यांची जीभ घसरली आणि कायमच घसरते.